तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजेच जेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदललेल्या आहेत। 5 ऐवजी आता 7 फेब्रुवारीला निवडणुकीसाठी मतदान होईल। 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलेला आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच जेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदललेल्या आहेत। यावेळी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान होईल, तर 9 तारखेला मतमोजणी होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत निवडणुकीच्या, काय? नक्कीच मोठी बातमी समोर येत आहे। खरं तर 5 फेब्रुवारी जिल्हा परिषद 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समितीच्या जी निवडणूक होत्या ती निवडणुकीची तारीख 7 फेब्रुवारी झालेली आहे आणि 7 फेब्रुवारीला या सर्व निवडणुकीची मतमोजणी होती। ती मतमोजणी आता 9 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। 2-2 दिवस वाढलेले आहेत। खरं तर आपण पाहिलं होतं की 28 फेब्रुवारीला एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर 3 दिवसाचा दुखवटा ठेवण्यात आलेला आहे 28 ते 30 तारखेपर्यंत। त्यामुळे ही जी तारखा आहे त्या वाढवण्यात आलेल्या आहे। तर खरं म्हणजे काही प्रक्रिया होणं गरजेचं असतं। आतापर्यंत जे छाननीचे वगैरे सर्व प्रक्रिया झालेल्या आहेत, पण एक प्रक्रिया बाकी आहे, ते म्हणजे चिन्ह आणि नावं जी आहेत प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया राहिलेली आहे, ती प्रक्रिया होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रचाराला काही वेळ मिळणं गरजेचं आहे। या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे आणि 5 फेब्रुवारीच्या जागी 7 फेब्रुवारी 2 दिवसांनी निवडणुका होणार आहे। 2 दिवस निवडणुका पुढे गेले आहेत। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 9 फेब्रुवारीला आता मतमोजणी होईल। जेडपी निवडणुकीच्या तारखा बदललेल्या आहेत। पुन्हा एकदा ही बातमी आपण पाहतोय, जेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदललेल्या आहेत। 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे, जी 7 फेब्रुवारीला होणार होती। तर 5 तारखेला जे मतदान होणार होतं ते 7 फेब्रुवारीला होणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण झी 24 तासवर पाहतोय।